नमस्कार मंडळी, तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आता अर्णव चांगलाच नशेमध्ये असतो आणि घरामध्ये जायला तयारच नसतो। आता ईश्वरी मात्र त्याला सिक्रेट आहे चला आतमध्ये दाखवते असं म्हणून आत नेण्याचा प्रयत्न करत असते। आता अर्णव सुद्धा आत जाण्यासाठी तयार असतो। आता जातच असतो तेवढ्यातच त्याला त्यानेच विस्कटलेल्या खुर्च्या दिसतात। आता तो म्हणतो, अगं आत जाण्या अगोदर खुर्च्या तर ठेवूया, आपलं सिक्रेट कळेल ना सगळ्यांना। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, तुम्ही काही बोलू नका, शांत बसा, मी ठेवते खुर्च्या। त्यानंतर अर्णव म्हणतो, अगं मी असताना तू काही सुद्धा करायचं नाही। आता अर्णव ईश्वरीचा हात सोडतो आणि त्या खुर्च्या व्यवस्थित ठेवायला लागतो। आता इथे अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर हात टाकतो आणि ईश्वरी सुद्धा अर्णवला धरते आणि दोघे जण आत येत असतात। आता इकडे आकाशला नम्रताचा फोन आलेला असतो आणि आकाश म्हणत असतो, सॉरी मी मगाशी तुझा फोनच उचलला नाही। त्यावेळेला नम्रता म्हणत असते, सर मगाशी काय झालं होतं? आता आकाश म्हणत असतो, अगं काही नाही, आईने मगाशी अचानक काम सांगितलं त्यामुळे। आता हे दोघे फोनवर बोलत असतात आणि पाठीमागून मामी हे पाहत असतात। आता मामी स्वतःच्या मनातच म्हणत असतात, हा नेमकं कुणाशी गुलुगुलू करतोय, नक्की ती ईश्वरीची बहीणच असणार आहे आणि हे सगळं मला शोधून काढावंच लागेल। आता या मामी आणि आकाश हॉलमध्येच असतात आणि ईश्वरी आणि अर्णव त्यांच्या बेडरूम मध्ये निघालेले असतात। आता अर्णव आणि ईश्वरी दार उघडून आत येतच असतात। आता त्यांच्या बेडरूम मध्ये जाणार इतक्यातच अर्णवला मामी दिसतात। आता जोराने हाक मारण्याचा प्रयत्न करत असतो, एवढ्यातच ईश्वरी तोंडावर हात धरते आणि असं शांत बसायला सांगते। शांत, आपलं सिक्रेट असं ती म्हणत असते। आता अर्णव आणि ईश्वरी तिथेच असतात। तेवढ्यातच त्या मामी आकाशचा फोन डिस्टर्ब करण्यासाठी उगीच पाय मुरगळलेलं दुखलेलं नाटक करतात, आई गो दुखलं असं करतात। आता आकाश पटकन फोन ठेवतो आणि काय झालं करत मामीकडे धावत येतात। आता इकडे अर्णवला कुठं शुद्ध पाहून अर्णवला चांगलंच हसू आलेलं असतं। आता पुन्हा ईश्वरी अर्णवच्या तोंडावर हात ठेवते आणि शांत असं म्हणत असते। आता इथे मामीने पडलेलं नाटक केलेलं असतं आणि मामी आता आकाशला म्हणत असते, अरे मला उठव तरी पहिल्यांदा। आता हे पाहतो अर्णव। आता इथे अर्णव मात्र चांगलाच खदा हसायला लागलेला असतो आणि ईश्वरीने त्याच्या तोंडावर हात ठेवलेला असतो। आता अर्णवला म्हणायचं असतं, मामी पडली, पण ईश्वरी काही बोलूच देत नाही। आता आकाश मामीला उठवतच म्हणत असतो, अगं आई तुला काही हवं असेल तर सांग ना, तसं तू रूमच्या बाहेर कशाला येतेस उगच। आता मामी रागानेच आकाशला म्हणत असतात, मी काय करायचं ते तू सांगू नकोस मला। आता आकाश म्हणतो, बरं ठीक आहे बाई चल। आता मामी आणि आकाश त्यांच्या रूम मध्ये निघून जातात आणि आता ते गेलेत का हे वाकून ईश्वरी पाहत असते आणि आता पाठीमागून अर्णव सुद्धा पाहत असतो। आता अर्णवने तोंडावर बोटच ठेवलेलं असतं। आता मात्र तो काहीच बोलत नाही। आता ईश्वरी वाकून बघितल्यानंतर पाहते तर काय, हे दोघे त्यांच्या रूम मध्ये गेलेले असतात। आता ईश्वरी पुन्हा परत येऊन बघते तर तिथे अर्णव नसतोच की, अर्णव असतो तिच्या पाठीमागेच। आता तिला असं वाटतं की अर्णव सर कुठे गेलेत म्हणून ती इकडे तिकडे पाहायला लागते। त्यावेळेला अर्णव एका ठिकाणी न थांबता तिच्याच पाठीमागे फिरायला लागतो, त्यामुळे ईश्वरीला अर्णव काही दिसतच नाही। आता अर्णव सर कुठे गेले असं ईश्वरी करत असते। आता ईश्वरी अशी शोधतच असते, तेवढ्यातच पाठीमागून अर्णव काय शोधतेस असं म्हणतो। आता ईश्वरी पाठीमागे वळून पाहते तर अर्णव असतो। आता काय सर कुठे गेला होता तुम्ही असं म्हणते। आता पुन्हा अर्णव म्हणतो, मामी पडली। आता ईश्वरी पटकन तोंडावर हात ठेवते अर्णवच्या। ईश्वरी अर्णवला रूम मध्ये घेऊन जात असते, सीडी जवळ घेऊन येते। आता अर्णव पुन्हा म्हणतो, मामी पडली, हसत असतो लय जोराने, असं म्हणतच हसत असतो तो। आता ईश्वरी असं करते आणि शांत बसा, सिक्रेट असं म्हणत असते आणि शांत रूम मध्ये चला असं सुद्धा म्हणत असते। आता अर्णव सुद्धा म्हणत असतो, हो आपलं सिक्रेट आहे ना असं म्हणत आता पुन्हा म्हणतो, मामी पडली। आता हसायला लागतो। आता ईश्वरी म्हणते, तुम्ही सर शांत बसा हा, नाहीतर मी ओरडेन तुम्हाला। आता इथे ईश्वरी मात्र चांगलेच वैतागलेली असते, काही केल्या अर्णव ऐकतच नसतो आणि बेडरूम मध्ये जातच नसतो। आता अर्णव पायऱ्या चढायला सुरुवात करतो। आता काय गंमत अर्णव करतो की एक पायरी चढतो, एक पायरी खाली उतरतो, पुन्हा एक पायरी चढतो आणि पुन्हा तीच पायरी खाली उतरतो। आता तो वर कसा काय जाणार बरं? आता वर जात नाही म्हणून हा रडायला सुरू करतो। आता हा रडत आहे पाहून ईश्वरी म्हणते, अहो सर काय झाले तुम्हाला? आता अर्णव खूपच जोराने रडायला सुरू करतो। आता ईश्वरी वैतागूनच म्हणत असते, अहो सर तुम्हाला काय झालंय, का रडताय तुम्ही? त्यावेळेला अर्णव म्हणतो, बघ ना शिड्या संपतच नाहीयेत, मी कधी वर जाणार?
आता ईश्वरी वैतागूनच म्हणते, अहो सर तुम्ही पायऱ्या चढल्यात तर त्या संपतील ना आणि तुम्ही वरती जाल. त्यावेळेला अर्णव म्हणतो हो 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 बरोबर आहे. आता पुन्हा अर्णव हसत म्हणत असतो मामी पडली. आता ईश्वरी म्हणते अहो सर मला माहित आहे मामी पडली, चला तुम्ही वर चला पहिल्यांदा बेडरूम मध्ये. आता दोघं एकमेकांना शांत करतच बेडरूम मध्ये आलेले असतात. आता ईश्वरी मात्र बेडरूम मध्ये अर्णव सरांना घेऊन आलेली असते. आता रूम मध्ये आलेला असतो अर्णव, तरी सुद्धा तो आता नशेत काय वागतोय त्याचं त्यालाच कळत. आता तिथे आलेला असताना सुद्धा तो पायऱ्यात चढत आहे असं पाय हलवत असतो. आता ईश्वरी म्हणते अहो सर आपण रूम मध्ये पोहोचलो आहे, आता पायऱ्या चढणं बंद करा. आता अर्णव पुन्हा ओरडायला सुरू करतो, येस आपण पोहोचलो तर आता मिस इंदोर. आता अर्णव म्हणतो आता आपण मजा करायची ना. त्यावेळेला ईश्वरी म्हणते सर प्लीज आता काही सुद्धा मजा बिजा करायची नाही, गपचूप झोपून जायचं. आता अर्णव म्हणतो मिस इंदोर तू काय म्हणाली होतीस, रूम मध्ये गेल्यानंतर आपण खूप मजा करायची, खूप जास्त मजा करायची, मग आता झोपायचं नाही आपण मजाच करायची. आता ईश्वरी म्हणते मजा बिजा काही नाही, ही चादर अंगावर घेऊन गपचूप झोपी जायचं आहे. आता अर्णव म्हणत असतो ती चादर अंगावर घेऊन तू झोपायचं नाहीस, आपण मज्जा करायची मज्जा. आता ईश्वरी चिडूनच म्हणते सर झोपा गप, नाही तर मी ओरडे ना तुम्हाला, झोपा गुपचूप मुकाट बरं. आता ईश्वरी खूपच वैतागलेली असते. आता ईश्वरी अशी रागावल्यानंतर अर्णव थोडा शांतच होतो. आता ईश्वरी सुद्धा शांतच बसते. आता अर्णव उठतो की पटकन आणि जिथे गणपती बाप्पांची पूजा केलेली असते तिथे येतो आणि बोलायला सुरू करतो, गणपती बाप्पा बघताय ना कशी वागते ही, मला म्हणाली होती रूम मध्ये जाऊन आपण मजा करायची, खूप जास्त मजा करायची आणि आता नाही म्हणत आहे, बघा ना किती चिटिंग करते ही, मला म्हणते झोपी जा म्हणून. आता ईश्वरी उठून अर्णव जवळ येते आणि सर सर इकडे पहा माझ्याकडे पहा. आता अर्णव बघा ना कशी वागते गणपती बाप्पा असंच म्हणत असतो. आता ईश्वरी म्हणते सर सर इकडे पहा माझ्याकडे पहा, तुम्ही गुड बॉय आहात ना. त्यावेळेला अर्णव आता स्वतःच्याच तोंडावर हात ठेवून खुदू खुदू हसतो. आता ईश्वरी म्हणते सर तुम्ही आहात ना गुड बॉय आणि आपण आज दिवसभर बाहेर होतो की नाही. आता ईश्वरी म्हणते ते सर थोडं माझं ऐकून घ्या प्लीज प्लीज प्लीज, असं भरपूर वेळा प्लीज म्हणते ना. अर्णवला शांत बसवते आणि म्हणते सर तुम्हीही थकला असाल, मी सुद्धा थकले. आता अर्णव म्हणतो अगं तू म्हणाली होतीस ना आपण बेडरूम मध्ये गेल्यावर खूप मजा करूया. आता ईश्वरी म्हणते अहो सर आपण करूया ना मजा, पण आत्ता नाही उद्या सकाळ करूया. जर आपण आत्ता झोपी गेलो ना तर आपल्याला उद्या सकाळ आणखीन जास्त एनर्जी येईल, आपण उद्या सकाळ खूप मजा करू. चालेल का सर असं ईश्वरी म्हणते. आता हे ऐकल्यानंतर अर्णव जरा शांतच होतो आणि जाऊन तिकडे सोप्यावर बसतो आणि खूपच निराश झालेला असतो. आता अर्णव जवळ जाऊन बसते ईश्वरी आणि म्हणते सर काय झालं, तुम्ही इतके निराश का झालात. त्यावेळेला अर्णव म्हणतो मिस इंदोर मला माझ्या आईची आठवण आली ग. आता अर्णव म्हणतो मिस इंदोर तू सेम माझ्या आईसारखं बोलतेस बघ. आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मिस इंदोर तू माझ्यासाठी अंगाई म्हणशील का, माझी आई बघ ना नेहमी माझ्यासाठी अंगाई म्हणायची आणि मला थोपटून झोपवायची आणि आईने थोपटल्यानंतर मी निवांत झोपी जायचा. अगं मिस इंदोर म्हण ना अंगाई. आता अर्णव स्वतःच अंगाई म्हणायला सुरू करतो, ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि डोळं झाकायला सुरू करतो. आता ईश्वरी सुद्धा अंगाई म्हणायला सुरू करते. आता अर्णव सुद्धा झोपी जातो आणि ईश्वरी अंगाई म्हणतच तिथेच झोपी जाते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी उठलेली असते पण अर्णव काही अजून उठलेला नसतो, तो तिथे सोप्यावर झोपलेला असतो. आता अर्णवला जाग येते आणि उठतो तर काय त्याचं डोकं दुखत असतं आणि डोकं जाम सुद्धा झालेलं असतं. आता तो एकटाच बोलत असतो मी सोप्यावर कसं काय झोपलोय बरं. आता अर्णव मिस इंदोर म्हणून ईश्वरीला हाक मारत असतो. आता मान वगैरे अवघडलेली असते ती सरळ करतच पुन्हा ईश्वरीला मिस इंदोर म्हणून अर्णव हाक मारत असतो. आता ईश्वरी काही ओ देत नाही आणि ती येत सुद्धा नाही. आता अर्णव उठून उभा राहतो आणि पुन्हा मिस इंदोर अशी हाक मारतो. आता अर्णव डोकं धरतच मिस इंदोर करत हाका मारत असतो. आता येते ईश्वरी तिथे आणि म्हणते काय उठलात का, आली का जाग, झालं का तुमचं विमान लँड. आता अर्णव म्हणतो विमान माझं, बरं ठीक आहे मला सांग मी ते सोप्यावर कसं काय आलोय झोपलोय बरं. आता ईश्वरी म्हणत असते सर तुम्हाला काहीच आठवत नाही, आठवा पाहू, आठवा म्हणजे आठवेल. आता अर्णव म्हणतो काय आठवायचंय त्यात, मला एक सांग मी सोप्यावर कसं झोपलोय बरं. बरं माझ्या आत्ता लक्षात येते, तुला सगळा अखंड बेड हवा होता म्हणून मला सोप्यावर झोपवलंयस ना तू.
तू किती स्वार्थी आहेस ग, असं अर्णव म्हणाल्यानंतर ईश्वरी म्हणते, स्वार्थी? मी स्वार्थी आहे का? मला स्वार्थी म्हणण्यापेक्षा काल रात्री तुम्ही काय केलंय ते आठवण्याचा प्रयत्न करा. एक वेळेस गाडीचा ब्रेक फेल झाला तर ती गाडी सावरता येईल, पण तुम्हाला सावरणं नामुमकिन झालं होतं माझ्यासाठी. आता अर्णव म्हणतो, काय बोलतेस तू? काय काय केलंय मी काल रात्री? म्हणजे काय म्हणालीस तू? दंगामस्ती? हे तर तुझं काम आहे. आता अर्णव म्हणत असतो, दंगामस्ती मी कधीच करत नाही. आता ईश्वरी म्हणते, वा वा वा, क्या बात है. म्हणजे एक तो चोरी ते चोरी वर सीना चोरी. नाही 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 नाही, चुकी माझीच आहे. तुमचा जो काही हॅपी सिंग झाला होता ना, त्याचा एक व्हिडिओज करून ठेवायला हवा होता, म्हणजे तुम्हाला दाखवता आला असता. आता अर्णव म्हणतो, व्हॉट यू मीन बाय व्हिडिओ? म्हणजे मी काल रात्री नेमकं काय केलं? आता ईश्वरी म्हणते, तुम्ही काय केलंय दाखवते ना सगळं. आता पाठीमागं घडलेलं सगळं सांगायला सुरू करते. म्हणजे ऑफिसमध्ये खांद्यावर हात टाकून कसं ईश्वरीला दमवलं, किती समजावून शांत बसलेच नाहीत, हे सगळं सांगत असते. आता ईश्वरी अर्णवच्या खांद्यावर हात टाकून जसा जसा अर्णव करत होता तसं तसं करून ईश्वरी दाखवत असते. आता ऑफिसमध्ये अर्णव हात जोरा जोराने हलवतच कशी कानाखाली मारली, कशी कानाखाली मारली अशी सुद्धा ईश्वरीची नक्कल करत असतो. ते सुद्धा ईश्वरी करून दाखवत असते. आता अर्णव मात्र आश्चर्याने सगळं ईश्वरीचं ऐकत असतो. आता रात्री घरी आल्यानंतर अर्णव ज्या प्रकारे डान्स करत होता, मच्छरला मारण्याचं नाटक करत होता, खुर्च्या विस्कटत होता, जे जे काही प्रकार करत होता ते सगळं ईश्वरी नक्कल करून दाखवत असते. आता हे ईश्वरीचं नक्कल करणं पाहून अर्णवला चांगलंच हसू येतं. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, एवढंच केलं नाही तुम्ही तर असं खाली बसूनच म्हणत होतात मला इथेच बसायचं आहे. आज मी खूप हॅप्पी आहे. मला आज मच्छर मारायचे आहेत. आज मी सगळ्या मच्छरांना किल करणार आहे. डिशुम 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 असं आता ईश्वरी अर्णवची नक्कल करत असते. आता ईश्वरी पुन्हा अर्णवचं हे 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 अशी नक्कल करून मी आज खूप खुश आहे, मी आज खूप खुश आहे असं म्हणत असते. आता ईश्वरीचं हे वागणं पाहून अर्णवला खूपच हसू आलेलं. आता अर्णव हसत आहे पाहून ईश्वरी येते आणि रागाने म्हणते, तुम्हाला हसू येते सर? काल रात्री तुम्हाला सांभाळता सांभाळता माझी 12ची ढेर होऊन गेली सर. काल रात्री तुम्ही मला इतका त्रास दिलाय ना की मी त्यावर अक्कड किताब लिहून काढीन. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, आता ईश्वरी बोलत असते आणि अर्णव हसत असतो. आता ईश्वरी बोलत असते आणि अर्णव हसत असतो. आता हे हसत्याला पाहून ईश्वरी म्हणते, हे असं रात्री हसत होता पहा तुम्ही, आणि हे असं सगळं वागत होता ते मी घरच्यांना जरा सुद्धा कळू दिलं नाही, कारण घरचे तुमच्यावर आज हसले असते आणि एवढं सगळं करून तुम्ही माझ्यावर आत्ता हसताय. आता ईश्वरी म्हणत असते, जाऊ दे, भलाई का जमानाही नाही रहा. आता अर्णव मी सिंदोर असं बोलवत असतो. आता ईश्वरी नाही 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 सर, नाही सर असं म्हणतच आता तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता अर्णव पुन्हा मी सिंदोर ऐक ना थोडं असं म्हणत असतो, तरी ती काही थांबत नाही, तेथून निघूनच जाते. आता ईश्वरी गेल्यानंतर अर्णव स्वतःशीच बोलत असतो, ही एवढी चिडले म्हटल्यानंतर काल रात्री एवढं सगळं मी खरंच केलंय की काय? मला तर काहीच आठवत नाहीये. माझं डोकं तर खूप जड झालं आहे. तरी काहीही झालं तरी मी सिंदोरने माझा मॅडनेस घरच्यांना कळू दिला नाही आणि मी उगाचच चिडलो तिच्या, म्हणूनच मॅडम चिडलेत का माझ्यावर? मग आता यांना सॉरी तर म्हणावंच लागेल. आता मी काय करू, कसं सॉरी म्हणू या विचारात आता अर्णव असतो. आता इकडे मामी लावण्याला फोन लावत असतात आणि लावण्या काही फोनच उचलत नसते. आता राकेश सुद्धा तिथेच असतो. आता राकेश म्हणतो, काय झालं? आता मामी म्हणतात, अहो ही लावण्या फोनच उचलत नाहीये. त्यावेळेला राकेश म्हणत असतो, काय ही मुलगी अशी काय वागते? काल ऑफिसमध्ये काय झालं आहे हिने आपल्याला कळवायला नको का? आता मामी म्हणत असतात, हिच्या मनासारखं काही घडलंच नसेल. आता राकेश म्हणतो, मनासारखं म्हणजे काय? काय झालं असेल? त्यावेळेला मामी म्हणतात, सगळं प्लॅनिंग फसलं असेल ना, मग कोणत्या तोंडाने फोन करेल आपल्याला ती? आता राकेश म्हणतो, तसं झालं असेल तर खूपच अवघड आहे मामी. नाही तसं नाही, जर ही लावण्या एक एक चान्स असाच घालवत गेली, एक एक संधी अशी सोडत गेली तर अर्णव आणि ईश्वरीला दूर करणं खूपच कठीण होऊन जाईल. आता मामी म्हणतात, अहो तीच तर जावई बापू मला भीती वाटत आहे. नेमकं काय घडलं आहे ते कळायला मार्गच नाही. आता राकेश म्हणतो, मामी तुम्ही पुन्हा एकदा तिला फोन लावा. आता मामी लावण्याला फोन लावतात आणि स्वतःच्या मनात मात्र विचार करत असतात, ही लावण्या सारखीच फेल होत आहे. आता मलाच काहीतरी करावं लागेल. अर्णवला आणि ईश्वरीला दूर करण्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग मी आता करणार आहे, खूप म्हणजे खूप मोठं. आता इकडे राकेश स्वतःच्या मनातच विचार करत असतो, अगं लावण्या तू अशी फेल झालीस तर ईश्वरी मला कशी मिळणार बरं? काहीही झालं तरी लावण्याच्या
ईश्वरीच्या मनात पेटलेला वणवा विझता कामा नाही. आता मामी म्हणतात, पहा नाही लावण्या फोनच उचलत नाही. आता इकडे अर्णव त्याच्या रूम मध्ये फ्रेश होऊन बसलेला असतो. आता तेवढ्यातच ईश्वरी येते गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी. आता पाहते तर ईश्वरी अर्णव शांतच बसलेला असतो आणि हसतच ईश्वरीकडे पाहत असतो. आता अर्णव असा वागत आहे यावरून ईश्वरी स्वतःच्या मनात म्हणत असते, अच्छा तर आता यांना मला सॉरी म्हणायचं आहे. आता अर्णव हसतच मानेने ईश्वरीला खुणावत असतो, पण ईश्वरी बोलायला तयार नसते. आता स्वतःच्या मनातच म्हणत असते, एवढाच तुम्हाला पश्चाताप होतोय तर तोंडाने सॉरी म्हणा ना. पण नाही, यांचा इगो आडवा येतोय ना. पण ठीक आहे, यांना जर शॉर्टकट मारायचा असेल तर मी सुद्धा काही ऐकणार नाही. आता ईश्वरी तिरक्या नजरेनेच अर्णवकडे पाहत असते. आता तिथे अर्णवने गणपती पुढेच फुलाने सॉरी असं लिहिलेलं असतं. आता ईश्वरी ते पाहून रागानेच तेथून निघून जाते. आता अर्णव मी सिंदूर अशी हाक मारत असतो, पण ती काही थांबत नाही. आता ती अशी रागाने गेलेलं पाहून अर्णव म्हणत असतो, मी एवढं फुलाने सॉरी लिहिलं आणि ते तिनं पाहिलं सुद्धा, मग पाहून न पाहिल्यासारखं का केलं बरं, का अशी वागते ही. आता अर्णव असा विचार करतच असतो. तेवढ्यातच तिकडे ईश्वरी आता किचन मध्ये येते. त्यावेळेला अंजली स्वयंपाक करत असते. आता गुड मॉर्निंग ताई म्हणतच ईश्वरी अंजली जवळ येते. आता अंजली सुद्धा गुड मॉर्निंग म्हणतच म्हणते, काय काल रात्री आमचं क्यूट कपल लॉन मध्ये बसून मनसोक्त गप्पा मारत होतो वाटतं. आता हे ऐकून ईश्वरी म्हणते, सॉरी तुमची काल झोपमोड झाली का ताई. त्यावेळेला अंजली म्हणते, नाही ग, उलट मला चिंटू मध्ये झालेला बदल पाहून खूपच बरं वाटलं. आता अंजली म्हणत असते, ईश्वरी तुला खरं सांगू का, तू आमच्या चिंटूला असं मनसोक्त जगायला मनसोक्त हसायला शिकवलंस हे पाहून खूप बरं वाटतंय बघ. आता काल लॉन मध्ये त्याचा हसण्याचा आवाज ऐकला, कितीतरी दिवस झालं या घरामध्ये त्याचा हसण्याचा आवाजच आला नाही बघ. आणि हे सगळं बघून मला खूपच बरं वाटतंय बघ. आता ईश्वरी स्वतःच्या मनातच म्हणत असते, बापरे काल रात्री सरांना काय झालं होतं याचा अंदाज तर आलेला नाही ना, यांना विचारूनच बघते असं ईश्वरी म्हणते. आणि म्हणते म्हणजे मी अर्णव सरांना म्हणत होते तरी हळू बोला तरीही ते मोठ्यानेच बोलत होते, म्हणजे तुम्हाला ताई सगळंच ऐकू आलं का. आता अंजली म्हणते, का ग काय ऐकायचं होतं. आता ईश्वरी बोलणार इतक्यातच कुरिअर असा आवाज येतो. आता तो कुरिअरवाला म्हणत असतो, ईश्वरी राजेश शिर्के यांच्यासाठी कुरिअर आहे. आता मामा म्हणतात, अगं ईश्वरी तुझ्यासाठी कुरिअर आलंय बघ. आता आले म्हणतच ईश्वरी कुरिअर घेण्यासाठी जाते आणि कुरिअरवाल्यांना म्हणते, मीच ईश्वरी राजेश शिर्के. त्यावेळेला कुरिअरवाला म्हणतो, हे घ्या तुमचं कुरिअर. आता हे कुरिअर अर्णवनेच पाठवलेलं असतं आणि अर्णव वरून पाहतच असतो की ईश्वरी ते कुरिअर घेत आहे, उघडून पाहत आहे. आता ईश्वरी इकडे म्हणत असते, माझ्यासाठी हे कार्ड कुणी पाठवलं असेल बरं. आता इथे हॉलमध्ये मामा, आकाश आणि अंजली सुद्धा असतात. आता त्यांच्याजवळ ईश्वरी येते आणि ते कुरिअर पाहत असते. आता मामा म्हणतात, अरे वा कुणीतरी ग्रीटिंग कार्ड पाठवलं आहे वाटतं. आता अंजली म्हणत असते, अगं बघ की उघडून. त्यावेळेला ईश्वरी हा बघते म्हणत ते कार्ड उघडायला सुरू करते. आता कार्ड बरोबर सेंट सुद्धा पाठवलेले असतात. आता उघडून पाहते तर ते ग्रीटिंग मध्ये सॉरी असं लिहिलेलं असतं. आता ईश्वरी अर्णवकडे पाहते रागाने. आता अर्णव हातानेच खुणावून म्हणतो, हे मीच पाठवलं आहे. आता अर्णव तिकडून खुणावत आहे हे पाहतात मामा, आकाश आणि अंजली सुद्धा पाहत असते. आता ईश्वरी ते कार्ड आकाशकडे देते आणि म्हणते, भाऊजी हे कार्ड तुमच्याकडेच ठेवा आणि ही मिठाई आहे ना ती सगळ्यांना वाटून टाका. आता आकाश मात्र काहीच बोलत नाही, नुसता असा कवराबवरा होऊनच पाहत असतो. आता ईश्वरी अर्णवकडे रागाने पाहतच किचन मध्ये निघून जाते. आता मामा तिला म्हणत असतात, अगं ये तुला दिलेली मिठाई आम्ही कशी खाऊ बरं. आता मामा म्हणत असतात, अरे हा अर्णव पण आत गेला, ही पण गेली, काय झालंय. आता अंजली म्हणत असते, मामा या दोघांमध्ये काहीतरी झालेलं आहे आणि चिंटूला आपल्या मदतीची गरज आहे. आता मामा म्हणतात, अगं हे नवरा बायकोंमधील गंमत जम्मत आहे, या दोघां नवरा बायकोंमध्ये आपण नको पडायला. त्यावेळेला आकाश म्हणतो, हा कबाब में हड्डी. आता अंजली म्हणते, बरं ठीक आहे तू म्हणशील तसं. आता काय आणलं आहे बघू असं म्हणत ती मिठाईचा बॉक्स घेते. आता मामा म्हणतात, अरे स्पेशल जिलेबी आणली. आता अंजली म्हणत असते, काय हा पण कशाला जिलेबी पाठवले याने, बायको स्वतः जिलेबी बनवते ना, मग कशाला पाठवायची जिलेबी. आता इकडे अर्णव रूम मध्ये येऊन पुन्हा विचार करायला लागतो, काय हवाय काय या मिस इंदोरला, 2 वेळा सॉरी म्हणालो तरी सुद्धा ती अपसेटच आहे. तोपर्यंत ईश्वरी इकडे म्हणत असते, सॉरी म्हणायचं आहे तर तोंडाने म्हणायचं ना, हे असं म्हणल्यानंतर गुस्सा तर येणारच. त्यांना जर वाटत असेल की मी त्यांना माफ करावं तर त्यांनी माझ्या समोर येऊन मला सॉरी म्हणावं, नाहीतर तुम कोण और हम कोण. आता
अर्णव इकडे म्हणत असतो तिला तर सॉरी म्हणावंच. आता ईश्वरी म्हणत असते, आता ईश्वरी किचन मध्ये एकटीच बडबड करत असते, मला काही माहित नाही, त्यांना जर मला सॉरी म्हणायचं असेल तर माझ्या समोर येऊनच म्हणावं लागेल. अगदी चांद तारे तोडून आणले तरी सुद्धा मी ऐकणार नाही. आता इकडे डायनिंग टेबल जवळ सगळेच नाश्ता करत बसलेले असतात. आता घरातील सगळेच असतात. आता मामा म्हणत असतात, ईश्वरी पोहे मस्तच झाले. आता ईश्वरी मामांना चहा देते आणि अर्णव समोर त्याचा चहाचा कप जोराने आदळते. आता हे सगळेच पाहत. आता अंजली म्हणत असते, अगं ईश्वरी बस ना तू पण नाश्ता करायला. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, नाही नाही मी नंतर करते ना. आता इथे अंजली हसत असते आणि मामा आकाश आणि खुनवा खुनवी करत असतात. आता मामी स्वतःच्या मनातच म्हणत असते, हे पाहून यांच्यामध्ये नेमकं काहीतरी बिनसलं आहे, म्हणजे नेमकं लावण्याने काहीतरी काल केलं आहे, त्याचाच परिणाम हा दिसत आहे. आता राकेश स्वतःच्या मनातच म्हणत असतो, हे दोघे एकमेकांशी बोलत का नाहीयेत, भांडण झालं असेल तर चांगलंच आहे. तेवढ्यातच आता पुन्हा कुरिअर असा आवाज येतो. आता हे कुरिअर ईश्वरीसाठीच आलेलं असतं. आता मामा म्हणत असतात, अरे हा कुरिअरवाला तर परत आला की. आता ईश्वरी आलेच म्हणते आणि कुरिअर घेण्यासाठी जाते. आता कुरिअरवाला, हे घ्या मॅम तुमचं कुरिअर आहे असं म्हणून ते कुरिअर देते. आता ईश्वरी त्या कुरिअरवाल्याला म्हणत असते, तुम्ही थांबा हं इथे, मी आलेच. आता ईश्वरी आत घेऊन तो बॉक्स येते आणि तेच अर्णव समोर ठेवते. आता त्या बॉक्सवर सॉरी असं लिहिलेलं असतं. आता मामा म्हणत असतात, हे आता आणि कुणी काय पाठवलं. आता तो बॉक्स पाहून अंजली म्हणत असते, हाऊ क्यूट. आता आकाश म्हणत असतो, ओ वहिनी साहेब नेमका हा माणूस आहे तरी कोण काय पाठवत आहे तुम्हाला. आजचा भाग इथे संपवला आहे. आता पुढील भागामध्ये मामा म्हणत असतात, अगं तो बॉक्स घेऊन कुठे निघालीस. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, मी कुरिअरवाल्याला थांबवलं आहे, ज्याने कोणी हा बॉक्स पाठवला आहे त्याला मी तो परत पाठवणार आहे. आता इथे बेडरूम मध्ये ईश्वरी आवरावर करत असते. आता अर्णव समोर येऊन आय एम सॉरी असं म्हणतो. आता ईश्वरी म्हणत असते, एक सॉरी म्हणायला किती वेळ घेता हो सर, आणि नेमकं काल रात्री तुम्हाला काय झालं होतं म्हणून तुम्ही असे वागत होता. आता अर्णव म्हणतो, इनॉग्रेशन झाल्यानंतर मी माझ्या केबिन मध्ये काम करत होतो, त्यावेळेला लावण्य आली आणि काय झालं काय माहित. त्यानंतर आता ईश्वरी म्हणत असते, अच्छा तर हे सगळं त्या लावण्य मॅडमनी केलं आहे. तर आता पुढील भागामध्ये ईश्वरी त्या लावण्याशी काय करणार आहे तेच आपण पाहणार आहोत. हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.